नमस्कार मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंग मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत. आज ना आपण आरीवर्क मध्ये काय काय केलंय ते बघणार आहे. तर हे बघा, आरीवर्क मध्ये आहे ना आपण असे पॅचेस पण केलेले आहेत. हे बघा, प्रॅक्टिस साठी आपण असा गळा घेतलेला आहे आणि ही आहे ना, हे बघा, हा मोर पिसाची डिझाईन आहे. तर ही डिझाईन फार ट्रेंडिंग डिझाईन आहे. या डिझाईनला गोकुळाष्टमीमध्ये बघा छान शर्टवर वगैरे जेंट्स पण आवडीने करतात. ही डिझाईन पुण्याला बघा याचे 1000 रुपये घेतलेले आहेत या डिझाईनचे. तर ही ना ट्रेंडिंग डिझाईन आहे आणि हा आपला नेक आहे प्रॅक्टिससाठी. बघा अशा पद्धतीने आपण केलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे ब्लाऊज आहे आरीवर्कचंच आहे. तर हे सिवलेस ब्लाऊज आहे आरीवर्कचं, तुम्ही बघू शकता. हे बघा किती छान आहे आणि सिवलेस असल्यामुळे याला बघा साईडला असं राउंड शेप घेतलेला आहे. हा बॅक साइडचा नेक आहे आणि याला मागना आय हुक आहे आणि फ्रंटला बघा व्ही आकाराचा गळा घेतलेला आहे. हे आपण आता पूर्ण करणार आहे. बघा तुम्हाला मी सांगतेच, हे आपल्याला यालाही असं आर्मोनला करायची आहे डिझाईन, कारण सिवलेस आहे ना. याला इकडनं पण आर्मोनला डिझाईन आहे, तशीच याला पण इकडनं आर्मोनला डिझाईन करायची आहे. आता आज आपण जे शिकणार आहे, आतापर्यंत जे आपलं झालेलं आहे ते आपण फक्त शेप घेतलेले आहे, राऊंड शेप, चौकोनी शेप आणि त्रिकोणी शेप. तर आज आपल्याला ते शेप मण्यांचे करायचे आहे. ही डिझाईन तुम्हाला दाखवायचं कारण तुम्हाला हे करायचं आहे. यासाठी तुम्हाला बेसिक शिकणं महत्त्वाचं आहे, की जे बेसिक आपलं झालेलं आहे पण कोणी केलं कोणी नाही केलं. त्यामुळे तुम्हाला आता मी फाईलही दाखवते. ही बघा, ही आरीवर्कची फाईल आहे. मी तशी शॉर्टमध्ये ही फाईल टाकलेलीच आहे, पण ह्या डिझाईन ज्या आहेत ना ह्या बेसिकच्या आहे. हे जर आपण केलं ना तर आपला हात इथे साफ होतो, मग आपल्याला चेन स्टिक आहे ना करायला सोपं जातं. ही भरीव डिझाईन आणि हे जे आहे हा पुण्याचा हत्ती आहे. हे कटवर्कची डिझाईन आहे. ही अगरबत्तीच्या काड्याने करावी लागते. त्याच्यानंतर बघा, जो आपण हा आहे ना हा कृष्ण आहे, हा गाठीचा कृष्ण करायचा आहे. तर ही गाठ पण मी तुम्हाला शिकवणार आहे. ही आपल्या साध्या रेलनीच केलेली आहे, मूनचा धागा वापरलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे मण्यांचं केलेलं आहे, बाळ आहे हे. अशा पद्धतीने फाईल पण केलेली आहे, बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत. नमस्कार मैत्रिणींनो, आपण ना आज बघा जे मी केलेले ब्लाऊज आहे ते मी तुम्हाला दाखवले. आता त्याच्यानंतर आज आपण मण्यांनी काही आकार करणार आहे, कारण आपण जे शुगर बीट्स आहे त्याचा वापरच केलेला नाही. तर बघा आपण पहिले काही आकार काढून घेणार आहे. तर हा बघा, हा एक आकार आहे त्रिकोणी. आपण काल बघितला आकार आपण कसे काढले होते, तुम्ही स्केलनी पण काढू शकता. त्याच्यानंतर हा चौकोनी आकार. तर आपल्याकडे शुगर बीट्स आहेत, त्यांनी आपण आकार काढणार आहे. तर हे बघू शकता, हे आपण काही आपले असे शुगर बीट्स आहे. आपण आता याची आकार काढणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याकडे मण्यांची सुई आहे ना, नवीन पण एक सुई आणलेली आहे, तुम्हाला दाखवते बघा. ही मण्यांची सुई आहे. आणि त्याच्यानंतर बघा ही एक सुई आणलेली आहे मी. ही ना राऊंड शेपमध्ये आहे बघा अशी. ही तुम्ही दोऱ्यांसाठी पण वापरू शकता, जो की तुम्ही गोल्डनचा वगैरे धागा करता ना त्यासाठी. तर मैत्रिणींनो, आज आपण या बीट्सपासनं बघा हे त्रिकोणी आणि चौकोनी शेप करणार आहे. तर यासाठी आपल्याला बघा बारीक सुई लागते. ही बघा, ही आहे मण्यांची सुई, तुम्ही बघू शकता. हे बघा, याला आहे ना थोडंसं इथे बारीक असतं. आणि ही जी आहे ना ही पण एक सुई आहे. तर ही गोल राऊंडमध्ये पण आहे. ही आपण जेव्हा दोऱ्यांचं वगैरे पण वर्क करतो ना तेव्हा वापरू शकतो आपण. आणि ही एक सुई आहे. अशा 3 प्रकारच्या सुया आहे. तर या सुईवर बघा नंबर वगैरे नाही आहे आणि हिला मात्र नंबर असतो. आणि त्याच्यानंतर ही एक सुई आहे बारीक, तर ही आपण मण्यांसाठी वापरणार आहे. तर आपण आता मण्यांना पिवळ्या कलरचा धागा किंवा गोल्डन कलरचा धागा घेऊ शकतो.
तर बघा मी हा धागा घेतलेला आहे, ऑरेंज कलरचा आहे आणि आपण सुरुवातीला जी गाठ मारतो ती गाठ पण मारून घेतलेली आहे। हे बघा आता हा धागा आपण असा बोटामध्ये पकडायचा आणि असा करायचा। त्याच्यानंतर आपलं नेहमीचं जे असतं ना तेच की धागा वर काढून घ्यायचा। हे बघा हा धागा आहे ना असा वर काढून घ्यायचा। धागा वर काढल्यानंतर हे बघा हे जे बीट्स आहेत ना तुम्ही हे बघा मी 3 घेतले। पण काय करायचं ज्यावेळेस आपण दोऱ्यामध्ये असा कपडा आपण दोरा जेव्हा सुईत पकडतो ना तर तेव्हा हा बीट्स असा टाकायचा करंगळीने आत आणि एका वेळेस एक जर बीट टाकला ना तर आपली धागा म्हणजे गाठ आहे ना पक्की बसते। कारण काय होतं आपण एक बीट्स जर समजा आपण फोडला किंवा आपल्याच्याने निघाला तर प्रत्येक बीट्स निघून जातात। त्यामुळे एक बीट्स आतमध्ये टाकला दोऱ्याच्या की लगेच गाठ मारून घ्यायची तिथे। हे बघा सुई थोडीशी फिरवायची। हे बघा हे जे आहे ना हे बीट्स मी अशी एका बाजूला करते। हे अशी सुईमध्ये टाकून घ्यायचे। ज्या वेळेस तुम्हाला चांगलं जमायला लागलं ना त्यावेळेस तुम्ही मग 2 बीट्स वगैरे टाकू शकता। हे बघा मी एक टाकलाय। बरोबर त्या बीट्सच्या जवळ सुई न्यायची आणि आडी मारून हा धागा असा वर काढायचा। मग हा बीट्स टाकला ना की एकदम बीट्सच्या जवळ सुई आत टाकायची आणि त्याला आडा मारून हा धागा असा वर काढायचा। अशी आडी मारायची। हे बघा थोडंसं पण ते म्हणजे प्रॉब्लेम येतोच बघा मण्यांमध्ये। बघा हे मणी आहेत ना याला तुम्ही अशी पण सुई हे करू शकता। हे बघा पण आपलं ना मोठी सूप किंवा प्लेट पाहिजे। आता आपले मणी आहेत ना या पोझिशनला आहेत तर आपण हे बघा सुई अशी टाकायची बरोबर अशी आडवी करायची। अशा पद्धतीने मग इथे तुम्ही एक मणी टाकला की सुई आत आणि धागा असा। त्याच्यानंतर हा दुसरा मणी एका वेळेस एक मणी जर टाकला ना हे बघा करंगळी यात हे असं असं मग हा
आता आपल्याला काय करायचं, हे बघा, इथे आपण एक मणी टाकणार. एक मणी टाकला की याची गाठ आपल्याला इकडे मारायची आहे, या आडव्या लाईनवर. हे बघा, इथे लगेच दुसरा मणी टाकला मी. हे बघा, इथे गाठ मारली की हे असं, हे परत असं. हे बघा, तुम्हाला परत एकदा दाखवते हां. हे बघा, हे आहे. हे बघा, इथे गाठ मारली, हा मणी आहे. हे बघा, हा धागा इथे थोडासा वर काढला आहे आपण. या धाग्याची गाठ कुठे मारायची आहे आपल्याला, या लाईनवर मारायची, आडव्या लाईनला मारली की ही गाठ अशी करून इथे धागा वर काढून घ्यायचा. हे बघा, लगेच इथे दुसरा मणी. लगेच इथे एकदम सुई आहे ना, मण्यांजवळ टोचायची. तिसरा मणी. त्याच्यानंतर हा चौथा मणी. तुम्ही 2 पण मणी टाकू शकता. हे बघा, अशी. पण काय करायचं, 2 मणी जर टाकले ना, जास्त मणी टाकले की एक मणी जर काढला ना आपण तर सर्व मणी निघतात. हे बघा, हे बघा, या पद्धतीने आपण मण्यांनी हा त्रिकोणी आकार पूर्ण करून घेणार आहे आणि त्याच पद्धतीने आपण चौकोनी पण आकार पूर्ण करून घेणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट येत राहतील. कारण आता उद्या आपण डोली धाग्यापासूनचं वर्क घेणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची फुलं वगैरे कशी करतात ना ते घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला